जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. चैत्यभूमी राजगृहावर आज अनुयायांची उसळणार गर्दी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मान्यवर अभिवादन करणार. अतिवृष्टी, गारपिटीचे 50 कोटी तलाठी ग्रामसेवकांनीच हडपले. जालन्यात तहसीलदाराचे लॉगिन पासवर्डचा गैरवापर. बीड नगरमधील नावे जालन्यात घुसवली. अतिवृष्टी पूर्व गारपिटीमुळे जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मंजूर झाले. त्या अनुदानापैकी 50 कोटी रुपये काही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यासाठी घनसावंगी, अंबड, जाफराबाद व भोकरदन या तालुक्यात 12,000 बोंगस शेतकरी दाखवून त्यांच्या नावावर पैसे वळते केले व नंतर ते काढून घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी तहसीलदाराच्या लॉगिन व पासवर्डचा वापर केला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक. मध्यरात्री मशाल हाती घेऊन आंदोलन. हरीश पिंपळेंना दिले निवेदन. धानाला 25,000 रुपये बोनसची मागणी. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टर 25,000 रुपये बोनस जाहीर केला आहे. परंतु खरीप हंगामाची वेळ जवळ आली पण अजूनही शेतकऱ्यांना धानाचे बोनस मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकरी ओळख क्रमांक 15 एप्रिलपासून सक्तीचा. राज्यात 21वी पशुगणना पूर्ण. माहिती लवकरच होणार जाहीर. आकडेवारी केंद्र सरकारला सादर. शाळेत मुलांनी शिव्या दिल्यास पालकांना भरावा लागेल दंड. बदलापुरात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात सौम्यता आणि सुसंस्कृतपणा निर्माण करण्यासाठी घेतला पुढाकार. पीक विम्यात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. 5 वर्षांमध्ये विमा कंपन्यांना तब्बल 50,000 कोटीचा फायदा. प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. इतिहासात प्रथमच कोर्टाच्या आदेशाने 10 कायदे अंमलात. राज्यपालाच्या स्वाक्षरीशिवाय तमिळनाडूत विधेयकांचे कायद्यात रूपांतर. जिल्ह्यांतर्गत 1,800 शिक्षकांच्या बदल्या निश्चित. यादी जाहीर. बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित. पुढील टप्प्यात आंतरजिल्ह्यात बदल्या. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता. हलक्या सरी कोसळणार. विदर्भासह मराठवाड्यातील काही भागांना फटका. विदर्भात ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यासह पाऊस. राज्यात मार्चमध्ये विक्रमी 39,000 जमिनी मोजणी. व्हर्जन 2मुळे आला वेग. सरासरी कालावधी आता 60 दिवसांवर. जल जीवन योजना ठरते निकामी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. कोंडोली येथे पाणी टंचाईचे सावट. विहिरीच्या पाणी पातळीत घट. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये 455 महिला झाल्या उद्योजक. 1 लाख उद्योगाच्या माध्यमातून 5 वर्षात 10 लाख रोजगार निर्मितीचे ठेवले उद्दिष्टे. रासायनिक खतांचे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर. बॅगवर 280 रुपये वाढ. शेती करायची कशी? शेतकऱ्यांचे प्रश्न. शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशावर बँकांची नजर. आंदोलनाचा इशारा. अनुदानाची रक्कम वळती करू नका, तुपकरांची मागणी. शेतकरी संकटात. खरीप हंगामात पावसाचा खंड, त्यामुळे उत्पादन घट. रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व चक्रीवादळ. पिकांचे झाले मोठे नुकसान. शेतकऱ्यांचे नुकसान. तहसीलदाराकडून पाहणी. अवकाळीने मालसोन्ना गावातील शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले. 4 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेला मोठा पाऊस. उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या, नसल्यास तुमचे रेशन कार्ड होणार रद्द. खोटी माहिती दिल्यास केली जाणार कारवाई. प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात पडताळणीची मोहीम सुरू. सेवानिवृत्तीनंतरची चिंता मिटली. 161 गुरुजींना जुनी पेन्शन लागू.
264 शिक्षकांच्या नशिबी मात्र प्रतीक्षा कायम. जाहिरात नोव्हेंबर 2005 नंतरची असल्याने अडचण. शिक्षकांनी केला सत्कार. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय हिंद.